तयार झाली आपली पारंपरिक रेसिपी डुबूक वड्याचा रस्सा भाजी. मसालेदार आणि चविष्ट होते. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक रेसिपी, झटपट तयार होणारी आणि भाजीला काही नसेल तर पटकन तयार होणारी डुबूक वड्याची भाजी. डुबूक वड्याची थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 2 चमचे बेसन पीठ घेतलंय, एक कांदा कापून घेतलाय, कोथिंबीर मूठभर, कढीपत्त्याची पानं 5 ते 6, टोमॅटो अर्धा, थोडंसं हिरवी मिरचीचा ठेचा आहे. इकडे आहे वाटण, कांदा, खोबरं, लसूण हे सगळं मी भाजून घेऊन हे वाटण तयार करून ठेवलेलं आहे. आलं लसूण पेस्ट आहे. आणि आता आपल्याला इकडे सगळे मसाले लागणार आहेत. हिंग, जिरं, मोहरी, गरम मसाला आणि तिखट. फोडणीसाठी तेल लागेल. आता आपण डुबूक वड्यासाठी लागणारं पहिलं आपण पीठ भिजवून घेऊया. हा मिरचीचा ठेचा आहे, तो घातलाय. इकडे मी हळद घातली आहे, चवीपुरतं मीठ घातलंय, धना जिरा पावडर आहे आणि तिखट मिरचीचा ठेचा घातलाय. आपण हे थोडंसं पाणी घालून घट्टसर असं मिश्रण तयार करूया. अर्धा कप पाणी घालूया. जेवढं पीठ आहे त्या प्रमाणातच पाणी घालायचं. इकडे मी दाटसर मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला उकळीमध्ये वडे सोडायचे आहेत. तर हे मिश्रण परफेक्ट तयार झालंय. आपण वड्याचा रस्सा बनवूया. 2 चमचे मी तेल घालते. आता आपण फोडणी मारूया. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा हिंग. आता घालूया कांदा गुलाबी छान तळून घेऊया. मध्यम आचेवरती सगळं तळून घ्या. अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घालते. तुम्ही अख्खा लसूण ठेचून घातला तरी चालेल. आता घालूया टोमॅटो, कढीपत्ता, परतून घेऊया. कांदा खोबऱ्याचं वाटण घेऊया आणि खरपूस सगळं तळून घेऊया. फ्रेंड्स, ही रेसिपी पारंपरिक आहे, पूर्वीच्या काळी बनवायचे, तर आता मी पण बनवते. गरम मसाला, धना जिरा पावडर, काळा मसाला जो घाटी मसाला असतो ना तो, लाल कलरसाठी काश्मीरी मिर्च. सगळे मसाले खरपूस तयार झालेले आहे तळून. आता आपण 1 ग्लास पाणी घालूया, हलवून घेऊया आणि आपण आमटीला म्हणजे रश्श्याला उकळी काढूया. अर्धा चमचा संडे स्पेशल मसाला. आता घालूया मीठ. इकडे रश्श्याला उकळी पण आलेली आहे. आता आपण सगळे छोटे छोटे सांडगे किंवा वडे तोडून घेऊया. याला डुबूक वड्याची आमटी म्हणतात. चवीला खूप छान लागते. पारंपरिक रेसिपी आहे, पटकन तयार होते आणि अप्रतिम चवीची लागते. नॉनव्हेजपेक्षाही भारी होते. नक्की बनवा. इकडे मी सगळे वडे सोडून घेतलेले आहेत. आता आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनटं शिजवून घेऊया.